सर्वप्रथम स्वर्गीय काकासाहेब थोरात आणि स्वर्गीय सुभाष अण्णा यांना वंदन करतो आणि स्वर्गीय काकासाहेब थोरात आणि स्वर्गीय सुभाष अण्णा यांनी या तालुक्यामध्ये जो विकास केलेला आहे, स्वर्गीय काकासाहेब थोरात हे मुंबईचे आमदार असून सुद्धा दौंड तालुक्यासाठी त्यांनी भरपूर काम केलेलं आहे आणि स्वर्गीय सुभाष अण्णांनी सुद्धा या ठिकाणी भरपूर काम केलेलं आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आदरणीय राहुलदादा कुल त्यांच्याप्रमाणेच काम करत आहेत आणि ही सगळी जनता आज राहुलदादांच्या कामावर खुश आहे। गेल्या 5-6 वर्षामध्ये राहुलदादांचं काम हे या पूर्ण तालुक्यामध्ये गावागावात कानाकोपऱ्यामध्ये पोचलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही पाहतात मागे जी जनता आहे ती राहुलदादांच्या प्रेमाखातरच या ठिकाणी जमलेली आहे आणि राहुलदादांना आता आनंददादांची साथ मिळालेली आहे आणि गेले 25-30 वर्ष आनंददादा या ठिकाणी समाजकार्य करत आहेत, सहकाराच्या माध्यमातून करत आहेत, वैयक्तिक करत आहेत आणि त्याचा फायदा निश्चितच आम्हाला या ठिकाणी होणार आहे। तरुणांसाठी सर्वप्रथम आम्हाला सगळं गाव एक करायचं आहे। हा जो सगळा गट आहे तो एक करायचा आहे। त्याच्यामध्ये काय भांडणं तंडणं असतील, आपसातली भेद असतील ते सर्व दूर करून चांगले कार्यकर्ते आपल्याला वरती काढायचे आहेत, त्यांच्या सूचना आपल्याला घ्यायच्या आहेत आणि निवडून आल्यानंतर निश्चितच अभिषेक दादा असतील, आशिष दादा असतील, हे निश्चितच या ठिकाणी राहुलदादाच्या मार्गदर्शनाखाली, आमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ते निश्चितच विकासाचं काम करतील अशी आम्हाला गॅरंटी आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे रणधुमाळी सुरू आहे। आता आपल्यासोबत केडगाव या गटामध्ये बोरीपारधी आणि केडगाव जो जिल्हा परिषदचा गट आहे त्याच्यामध्ये काही आमदार राहुलदादा कुल आणि भाजपचे काही कार्यकर्ते आहेत, तसेच केडगावमधील काही सर्वसामान्य नागरिक सुद्धा आहेत। त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत आता हे आपण जाणून घेणार आहोत। तर आपल्यासोबत आता दत्ताबा शेळके आहेत। सर, केडगाव आणि बोरीपारधी या गटामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर चुरस पाहायला मिळत आहे। तुषारदादा विरुद्ध अभिषेक दादा अशी चुरस आहे। दोन्ही पण माझे आमदार पुत्र आहेत, एक नातू आहेत आणि एक पुत्र आहेत। तुम्ही या लढाईकडे कसं पाहताय? खरं तर ही पंचवार्षिक निवडणूक जिल्हा परिषदेची 2026 अतिशय चुरशीला पोहोचलेली आहे, परंतु भारतीय जनता पार्टी आपल्या तालुक्याचे आरोग्यदूत कार्यक्षम आमदार राहुलदादा कुल यांनी आपल्या 48 गट क्रमांकामधून कुमार अभिषेक आनंददादा थोरात यांना उमेदवारी दिलेली आहे। निश्चितच त्यांनी बोरीपारधी ग्रामपंचायतमध्ये अतिशय उत्कृष्ट प्रकारचं ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण हीच कार्याची पद्धत पुन्हा पुढच्या 5 वर्षामध्ये जर आपल्याला अनुभवायची असेल तर निश्चितपणे आपल्याला आज अभिषेक आनंददादा थोरात यांना प्रचंड बहुमताने निवडून देणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट राहिली की कोणीतरी काल परवा सांगितलं की हे काळं पाणी आज आपल्या ग्रामीण भागाला पोहोचवलं जाते। मी एक शेतकरी पुत्र आहे, मी उच्च शिक्षित असूनही चांगल्या प्रकारची शेती करतो। निश्चितपणे 2016 साली जी दुष्काळ जो आपल्या परिसरामध्ये प्रचंड भयंकर पडला होता त्या कालावधीमध्ये आदरणीय दादांनी हे पुण्यावरून पाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। आज उद्या ते पाणी पाटसपर्यंत पोहोचणार आहे। निश्चितपणे आज हे पाणी आपल्या शेतीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात वरदान आपल्याला ठरताना दिसतंय। आज बेरोजगारीची समस्या उद्भवलेली असताना तरुण वर्ग जर पाहिलं तर शेतीकडे प्रचंड प्रमाणामध्ये केडगाव परिसरामध्ये वळालेला दिसतो आणि या तरुणांना हे पाणी निश्चितपणे आजच्याला जीवनदायिनी आपल्याला ठरताना दिसतंय। हे पाणी कुठल्याही प्रकारचं दूषित नाहीये, हे पाणी फिल्टर करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम यंत्रणा करते। आपला विश्वास असणं गरजेचं आहे आदरणीय दादांच्या वरती। दादांचे हात बळकट करण्यासाठी या लढाईकडे आपण थेट दादांप्रती समर्पित होऊया आणि प्रचंड बहुमताने या दोन्ही उमेदवारांना चांगल्या प्रकारे मताधिक्याने निवडून देऊया। निश्चितच आबांनी सांगितलेलं आहे की आमचे उमेदवार कशा पद्धतीने कॅपेबल आहेत आणि ती निवडून येतील। दुसरा एक जो मुद्दा होता प्रकर्षाने विरोधकांनी तो केलेला होता की ओपन आणि ओबीसी अशा जागा होत्या, ऐन वेळेस ओपनच्या जागेवर ओबीसी देण्यात आलेला आहे। याबद्दल नेमकं आपलं बंडू शेळके जे माजी पंचायत समिती सदस्य सुद्धा आहेत, त्यांच्या पत्नी सुद्धा माजी पंचायत समिती सदस्य होत्या, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांना विचारूया। नेमकं आता काही जणांनी तो विषय केलेला आहे की बाबा ओपनची जागा होती, ओपनची जागा ओपन द्यायला पाहिजे होता, ओबीसी कसं काय दिला, याबद्दल तुम्ही काय सांगाल? असं काही नाहीये। जे जातीचं राजकारण आहे ना हे त्यांनीच केलेलं आहे, मूळ सुरुवात त्यांनी केलेली आहे। म्हणजे जे विरोधक आहेत त्यांनीच ते केलं, वेळेला सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि त्यांचा कलंक जो आम्हाला लागलेला आहे तो कलंक पुसून काढायचं काम आमचं चालू आहे आता सध्या। निश्चितच की हे ओपनच्या जागी ओबीसीची उमेदवारी देण्याचं त्याच्या मागचं कारण जे की तो कलंक पुसून काढायचा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। आपल्या सोबत राहुल रतन सर सुद्धा आहेत। सर, नेमकं ह्या इलेक्शनकडे तुम्ही कसं पाहता? नेमकं आता तुम्ही तर या सर्व घडामोडीमध्ये आहात, तर यामध्ये नेमकं तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने आता इलेक्शन चाललेलं आहे? मी सहकार नामाच्या व्यासपीठावर अत्यंत जबाबदारीने व्यक्त होतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका थेट
सामान्य मतदारांशी निगडीत असतात आणि आपल्याला भारतीय जनता पक्षाचे आमदार, विद्यमान आमदार ॲडव्होकेट राहुलदादा कुल यांनी गेल्या 10-11 वर्षामध्ये जो विकास कामांचा झंझावेत वेगवेगळी घोडदौड जी आपल्याला अनुभवास मिळालेली आहे आणि ह्या दोन्ही संस्था स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि आमदारकी ह्या मूलतः हातात हात घालून काम करत असतात. त्यामुळं आपल्याला ह्या भारतीय जनता पक्षाचे दोनही उमेदवार अत्यंत जबाबदारीने ह्या सभागृहात पाठवण्याची गरज आहे. आपण गेल्या 10 वर्षात पाहतच आहोत, आमदारांनी कुठलाही जातभेद न मानता मानवता हा धर्म मानून काम केलेलं आहे. त्यामुळं आपण या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे ह्या उमेदवारांना मतदान होईल असा आशावाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे माझ्या धुंबळीचं माळा या वार्डामध्ये आमचे ज्येष्ठ नेते शहाजीतात्या गायकवाड, त्याचप्रमाणे सहकार महर्षी नारायण बापू राऊत, माजी चेअरमन पंडित नाना गायकवाड या तिघांच्याही नेतृत्वामध्ये आम्ही अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करणार आहोत. यांनी सांगितलं की आम्ही चांगल्या पद्धतीने कामगिरी करू. डुंबळीच्या माळ्याचा त्यांनी उल्लेख केला. तेथील जे ज्येष्ठ नेते आहे शहाजी तात्या गायकवाड हे खूपच मजबूत आणि त्यांच्या घरामध्ये सुद्धा अनेक वर्ष सरपंच पद होतं. मात्र विरोधकांचं असं म्हणणं आहे की यावेळेस आम्ही तिथे कोणाचंही काही चालून देणार नाही, तेथे विरोधी जो उमेदवार आहे तो चांगल्या पद्धतीने लीड घेईल. शहाजी तात्याला या बाबतीत नेमकं काय सांगायचं, कारण तिथे सुद्धा दिग्गज काही लोक आहेत, काही मंडळी आहेत की त्यांनी यासाठी पूर्ण यंत्रणा लावलेली आहे. तात्या, तुम्ही नेमकं याकडे कसं पाहता आणि तुम्ही कसं लीड द्याल किंवा तुम्हाला कसं वाटतं की ती लीड घेतील का तुम्ही घ्याल? आता तसं पाहिलं तर दुंबळीच्या मळ्यात राजकारण हे पूर्ण गटातटाव होतच नाही असं नाही. काही दिग्गज मंडळी पुढे आहेत. काही दिग्गज मंडळींनी आमच्यासारख्या लोकांची काही वेळेस फसवणूक करून, जातीवाद करून आमच्यासारख्या लोकांना, सर्वसामान्यांना फसवून त्यांनी त्यांची वेळोवेळी पोळी भाजून घेतली. त्या पोळ्या आता इथून पुढं ह्या कधीही त्यांच्या पोळ्या भाजून देणार नाही. म्हणजे नेमक्या कशा पोळ्या भाजल्या ते थोडं विस्तृत करताल का? म्हणजे जातीवादाच्या रूपाने का नेमकं कसं? जातीवादाच्या रूपानेच त्यांनी आम्हाला, म्हणजे आम्ही राजकारणात नवीन असायचो, आम्हाला एवढं काही कळत नव्हतं. त्यावेळेस वेळोवेळी ते की नाही आपला समाज, आपल्या सर्वसामान्यांना सांगायचं समाजासाठी आपल्याला करायचं, समाजासाठी करायचं. वेळोवेळी त्यांनी आमचा वेळोवेळी फायदा करून घेतला. आमच्याकडून त्यांनी फायदा करून घेतला. आता इथून पुढं हे आम्हाला पण आता थोडं कळायला लागलं की लोक जातीवाद कव्हा करतात. ज्याला ज्यावेळेस आपली पोळी भाजायची त्यावेळेस तो जातीवाद केला जातो. नंतर मग मात्र मागची सर्वसामान्यांचं कुणीही किंमत करत नाही. जो तो आपलंच राजकारण तपलं निवडून आला की आपलं बघतो. त्यावेळेस आता हे आमचे डोळे उघडलेले आहेत. हिथं तसलं इथून पुढं कधीही न होता पूर्ण राहुलदादाच्या पाठीमागं राहून पूर्ण ते मुद्दे दिलेले अभिषेकदादा थोरात, आशिषदादा शेळके ह्यांचं पूर्ण ताकदीने काम करून जास्तीत जास्त लीड कसं पडन हे नक्की आम्ही प्रयत्न करू. त्याच्यात आता आमच्यात काही सामावून पुढच्या गटाचे पण कार्यकर्ता आम्हाला मिसळलेले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त यावेळेस कसं मतदान पडन ह्याची आम्ही 100% काळजी घेऊ. निवडणुका आल्या की जातीवाद करायचा, जातीवर मतं वाढायची, निवडणुका संपल्या की सोडून द्यायचं, हे अनेक वर्ष होत आलं. त्याच्यामध्ये कुठेतरी आम्ही गुरफटले गेलो. त्याच्यामुळे आता आम्ही कुठेतरी, आणि जनता पण शहाणी झाली, त्याच्यामुळे विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे. आपल्यासोबत भीमा पाटकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब हांडाळा आहेत. आप्पासाहेबांवर खूप मोठी धुरा आहे. त्याच्यामुळे अण्णा, या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहताय आणि तुमच्याकडून कसे प्रयत्न होतील आणि तुमच्या विभागामधून, म्हणजे तुम्हाला फक्त एका वार्डची जबाबदारी नाही तर संपूर्ण गटाची जबाबदारी, तर हे कशा पद्धतीने तुम्ही लीड देण्याचा प्रयत्न करता, काय सांगाल? सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन आणि सर्वांशी ह्या विषयावर ते उमेदवार आपले कसे योग्य आहेत हे सर्वांना सांगून ज्या पद्धतीने आमच्याकडं मतदान होतं त्या पद्धतीने राहुलदादा कुल यांच्या सर्वच ह्याला केडगावमध्ये भरपूर पाठिंबा असतो आणि लीड असतं. जरी आता ही परिस्थिती झाली तर आता जास्तीत जास्त लीड वाढण्याचा आम्ही सगळ्यांना संगती घेऊन प्रयत्न करू. आता आपल्यासोबत डॉक्टर ज्ञानदेव शेळके सर आहेत. डॉक्टरांची दुसरी ओळख अशी आहे की 2017 साली ते स्वतः जिल्हा परिषदला उमेदवार होते. काही फरकाने त्यांचा पराभव झाला होता. मात्र त्यानंतर जवळपास 9 वर्षाचा काळ गेलेला आहे डॉक्टर साहेब. तर जी काही आश्वासनं दिली होती त्यावेळेस तुमच्या विरोधी गटांनी वगैरे, तर खरंच ती पूर्ण झालं आहे का? आणि त्यांनी जे जे काही सांगितलं होतं त्याची पूर्तता झाली का, काय सांगा?
मागील जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जी आश्वासनं दिली होती त्यातली बरीचशी आश्वासनं तशीच राहिलेली आहेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे विकास कुठल्याही प्रकारचा झालेला दिसत नाही. म्हणजे आता ही निवडणुकी आल्यानंतर सगळ्यांनी फक्त निवडणुकीपुरतं सगळ्यांनी राजकारण करायचं, तेवढ्या पुरतं निवडणूक आले की त्यानंतर सगळं सहभागी व्हायचं सगळ्या गोष्टीमध्ये. आणि तसं आपल्या दादांच्या गटाची किंवा राहुल दादांच्या गटाची तशी भूमिका नाहीये. दादांचं म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण अशी दादांच्या गटाची पहिल्यापासून दादांची स्वतःची आणि आमदार साहेबांची आणि सुभाष अण्णांची भूमिका पहिल्यापासून होती. तसं विरोधी पक्षाचं तसं नाहीये. निवडणुकीपुरतं त्यांना आल्यानंतर ते राजकारण त्यासाठी याला कुठंतरी चेअरमन करायचं आहे, त्याला कुठेतरी सदस्य करायचं आहे, त्यासाठी ते निवडणूक त्यामध्ये उतरतात. त्याच वेळेस जनसंपर्क वाढवतात. तसं त्यांनी त्यांच्या काळात जी काही 10 वर्षात गेल्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिली होती ती त्यांनी पूर्ण केलेली नाही. या उलट आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय राहुलदादांनी जे 2 तरुण तडफदार उच्च शिक्षित उमेदवार दिलेले आहेत, अभिषेक दादा असतील किंवा आशिष पाटील असतील, हे दोन्ही उमेदवार उच्च शिक्षित आणि अतिशय सुसंस्कृत आणि ज्यांना ग्रामपंचायतच्या प्रशासनाचे अनुभव आहे. आशिष पाटलांनी त्यांच्या मातोश्रीच्या माध्यमातून ग्रामपंचायत उपसरपंच असताना विकास कामं कशा पद्धतीने करता येतील, ग्रामपंचायतच्या काही योजना आहेत याबद्दल आशिष पाटलांना आणि अभिषेक दादांना निश्चितच चांगली माहिती आहे. आणि आता सगळ्या आपल्या मतदारसंघाचा जर आढावा घेतला तर या दोन्ही उमेदवारांना अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे. विकासाभिमुख ही निवडणूक आपण विकासाचा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी आपण ही निवडणूक लढवत आहोत. जातीवादाचा मुद्दा आता याच्या अगोदर जे बोललेले आहेत की दादांनी ही उमेदवारी मेरिट पाहून या ठिकाणी दिलेली आहे. समोरच्या उमेदवाराला तुल्यबळ उमेदवार आपल्याला कसा देता येईल, किंवा आता पहिलं आपल्या केडगावमध्ये बाकीची गावं वाखारी वगैरे त्यावेळेस होती, परंतु आता बोरीपारधी आपल्या गावामध्ये मोठं गाव एक या ठिकाणी समावेश झालेला आहे. त्यामुळे तिथल्या लोकसंख्येचा विचार करता सुद्धा त्या लोकसंख्येला प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने पण दादांनी ही उमेदवारी दिलेली आहे. अतिशय चांगली उमेदवारी दादांनी दिलेली आहे. दोन्ही उमेदवार हे केडगाव आणि परिसरामध्ये चांगल्या प्रकारचा मताधिक्य घेतील असा मला विश्वास वाटतो. डॉक्टर साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं की नेमकं कशा पद्धतीने इथं बलाबल राहिणे, कशा पद्धतीने त्यांचा उमेदवार निवडून येईल. आता आपल्यासोबत पोपी देसाई आहेत. आता त्यांच्याच काही मित्रांनी आरोप केलेले आहेत की बेबी कॅनॉल हा नुसतं मलमूत्र आहे आणि त्याच्यामुळे लोकांना त्रास होतोय, असा आरोप करण्यात आलेला आहे तुमच्या काही जुन्या मित्रांकडून. तुम्ही याकडे कसं पाहता, कसं बघता आणि काय सांगाल? आपण बघतो की दादांचं जे व्यक्तिमत्व एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि त्या अभ्यासू व्यक्तिमत्वाकडून आम्हाला ते व्यक्तिमत्व इतकं आवडलं की नक्कीच आम्ही ठरवलं की बाबा एक मी अल्पसंख्याकाचा आहे आणि त्याच्यातून असं ठरवलं की आम्ही दादा आपल्यासाठी सर्व काही करतात आणि मग आम्ही ठरवलं की नक्कीच दादाला आपण यामध्ये मदत करू. आणि की एक बेबी कॅनलचं जे पाणी आहे ते घाण आहे नाही का, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे आहेत आणि काही काहींनी तर असं सांगितलं की त्याला ते लॅबोरेटरीमध्ये लिहा, त्याचं ते विश्लेषण करा आणि ते करून अशा अनेक गोष्टी निघल्या. अरे मी तर म्हणतो केडगावचं जी गिरजा शंकरची बिल्डिंग्स बांधल्या त्या टायमाला ते जे मलमूत्र सोडण्यात आलं त्याच्यावर कुणी पैसे खाल्ले? ते मलमूत्र सोडण्यासाठी पैसे खातात लोक. म्हणजे पण हे तर मलमूत्रावर पैसे खाणारे लोक. यांनी कुठं काय काय केलंय, काय गोष्टी कशा आहेत की त्या आपल्याकडे ठेवलेले बऱ्या. आणि मी तर सांगतो की नक्कीच दादा एक अभ्यास व्यक्तिमत्व आणि चांगलं त्यांनी अभ्यास करून एक सुंदर असं जे काही लोक शिकलेले आहेत, एज्युकेटेड आहेत, वेल क्वालिफाईड आहेत, एक इंजिनियर, एक MBBA आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांना माहिती की पुढं आपल्याला बोरी आणि केडगाव मध्ये काय विकास करता येईल, कशा प्रकारे विकास करता येईल आणि तो विकासाची स्ट्रॅटेजी आज त्यांच्याकडे ऑलरेडी आहे. आणि मी अभिषेक दादांना पाहिलं तर नक्कीच जेव्हा जेव्हा ते मतदारांना भेटतात तेव्हा नक्कीच सांगतात मी सोशल माइंडेड आहे, मी पॉलिटिकल नाही. म्हणजे याच्यावरूनच आपल्याला कळतं की त्यांची एक प्रकारची जी चुणूक आहे, व्यक्तिमत्व आहे त्यांचं बी एक सुंदर आहे आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं मोठं विकासाचं काम केडगाव बोरीपारधी या ठिकाणी होईल. आणि मी तर ख्रिश्चन धर्माचा आहे, मी सर्व माझ्या बरोबर हिंदू बांधव आहे, पण जेव्हा जेव्हा मला अडचण येते, जेव्हा जेव्हा मला समस्या निर्माण होतात, नक्कीच माझे मित्र दादा नक्कीच पाठीशी उभं राहून सपोर्ट करतात. त्यामुळे या इलेक्शन मध्ये मी माझ्या लोकांना सुद्धा आवाहन करेन की नक्कीच आपण त्यांच्या पाठीमागं राहून त्यांना भरघोस मतांनी निवडून देऊ. आपल्यासोबत आत्ता संदीप गायकवाड आहेत. मुख्य केडगावच्या बाजारपेठामध्ये त्यांचं दुकान आहे. ते एक चांगले उद्योगपती आहेत. ते नेमकं या इलेक्शनकडे कसं पाहतायत आणि हे उमेदवार जे एक दुसऱ्याला तुल्यबळ आहेत, तुषार थोरात वर्सेस अभिजित थोरात, तर याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त याच्यामध्ये मताधिक्य कोण घेताना दिसतंय आणि का? खरं पाहिलं तर आता जी निवडणूक होऊ घातली तर आमदार राहुलदादा कुल हे जे दौंड तालुक्याचे व्हिजन असणारे नेते, खरं पाहिलं गेलं तर आमदार राहुलदादा कुल हे नुसते दौंड तालुक्यापुरत्या मर्यादित नसून त्यांचं असणारं नेतृत्व हे पुणे जिल्ह्याच्या पूर्ण परिसरामध्ये फार जोरात तयार होत आहे.
त्या दृष्टीने त्यांनी खालचं जे आपलं केळगावचा परिसर हा जो त्याचं शहरीकरण होतंय त्या दृष्टीने समोरच्या केळगावच्या शहरीकरणासाठी कुठले उच्च शिक्षित उमेदवार असावेत ह्याचा त्यांनी पूर्ण अभ्यास करून आपला एक चांगले उच्च शिक्षित एक इंजिनियर आणि एक MBA दादा थोरात हे MBA आहेत आणि आपले दुसरे उमेदवार आशिष दादा शेळके हे सुद्धा इंजिनियर आहेत. भविष्यामध्ये जे पण लोक राहुल दादा देतात अतिशय विचारपूर्वक पुढच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने हे असणारे लोक सक्षम आहेत का, ते आपल्या गावाचा परिसराचा विकास करण्यासाठी मजबूत आहेत का, त्याच्यानंतर त्यांना उमेदवारी दिली. दादांनी परिसरामध्ये केलेल्या सगळ्या विकास कामांच्या जोरावर आणि सगळ्या असणाऱ्या रस्ते, ड्रेनेज, पाईपलाईन आणि विशेषतः आरोग्याच्या ज्या ज्या काही त्या लोकांनी त्यांनी मदत केली त्या सगळ्यांच्या जोरावर आम्ही सर्व कार्यकर्ते आणि दादांचे सगळे असणारे हितचिंतक मित्रमंडळी जोरदार प्रचार करून अभिजितदादा थोरात आणि आशिष शेळके यांना प्रचंड बहुमताने निवडून देणार आहोत. या परिसरामध्ये कधी जातीपातीचं राजकारण हे झालेलं नाहीये. इथला परिसर हा केळगाव स्टेशन असेल किंवा केळगावचा सगळा परिसर असेल, कधी जात म्हणून ह्या परिसराकडे पाहिल्याने ठराविक लोकांनी जातीचं राजकारण केलं, पण ते न टिकणार आहे. भविष्यात जातीला इथं थारा नाहीये. त्यामुळे आम्ही सर्व जातीचे सर्व लोक एकत्र येऊन जोरदार बहुमताने दोन्ही उमेदवारांना निवडून देणार आहोत. निश्चितच त्यांनी सांगितले की दोन्ही उमेदवार निवडून येतील. बघूया किंवा माझे सरपंच सुद्धा आहेत, तात्या शेळके आहेत. तात्या, या निवडणुकीकडे आपण कसं पाहता, तुम्हाला काय वाटतं नेमकं याच्यामध्ये? विरोधक सांगतायत की आम्ही चांगल्या मतांनी निवडून येऊ, तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये कोण निवडून येईल? याच्यामध्ये आपले दोन्ही भाजपचे उमेदवार निवडून येणार आहेत. नेमके त्याची कारणं काय आहेत, कशामुळे निवडून येतील? दादांच्या विकासाच्या या जोरावरती आपण सगळेजण निवडून येणार आहे. निश्चित त्यांनी सांगितलं की दादाने जो काही विकास केलेला आहे त्या जोरावर हे पण निवडणूक हे दोन्ही उमेदवार निवडून येतील. आपल्यासोबत बुवा शेळके आहेत, मला पूर्ण नाव माहित नाही त्यांचं, मात्र ते तळागाळातून सर्वसामान्यांमध्ये उठतात बसतात. त्यांना एक नागरिक म्हणून आपण विचारूया की तुम्हाला नेमकं याच्यामध्ये कसं वाटतंय की नेमकं कुणाचं पारडं जड राहील आणि का राहील? आमदार राहुल कुलदादांनी जे दोन उमेदवार आपल्याला दिलेले आहेत ते एकदम सुशिक्षित आहेत आणि आत्ता हेतून पाठीमागचे आपण जवळजवळ 5 वर्षे किंवा झेडपी पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये नुसते आश्वासन याच्या व्यतिरिक्त त्यांनी आपल्याला काहीच दिलं नाही. जे आश्वासन दिले ते एकही काम पूर्ण झालेलं नाही. आजपर्यंत आपण त्यांच्याकडे दिली होती. म्हणून आत्ता जे दादांनी दिलेले उमेदवार आहे त्यांना तर प्रचंड मताने आम्ही निवडून देणारच आहोत. आणि ते निवडून दिल्यानंतर त्या विकास तुम्हाला दिसणार आहेत. राहुलदादाच्या कुलच्या माध्यमातून तुम्हाला दिसणार आहेत. राहुलदादा कुल नुसते तालुक्याचे नेतृत्व नाही तर जिल्ह्याचे नेतृत्व करतात. आणि आपल्या दौंड तालुक्याचा विकास आता 11 वर्षापासून माग कसा होता आणि आता दादांनी पार सुपलम केलेला आहे आपला तालुका. त्याच्यामुळे दादांनी दिलेले उमेदवार प्रचंड मताने आम्ही निवडून देऊ अशी तुम्हाला खात्री देतो. याच्यामध्ये एक आपण कॉमन गोष्ट पाहिली असेल की आमदार राहुल कुल यांचा जो काही उमेदवारांवर, इथल्या जनतेवर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा जो एक पगडा आहे ना, तर तो खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये. कारण आमदार राहुल कुल यांची कामाची धडाडी आणि तालुकाच नव्हे तर जिल्ह्यामध्ये जे काही ते काम करतायत त्याच्यामुळे निश्चितच जनता सुद्धा त्यांच्याकडे वेगळ्या आशेने पाहते. आणि त्यांनी जे ते उमेदवार आहेत ना त्यांना सुद्धा आमदार राहुल कुल यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. आता आपण विविध मान्यवरांच्या मुलाखती पाहिल्या. आता आपल्यासोबत केडगावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कानिफ युधात हे आहेत. ते नेमकं या निवडणुकीकडे कसे पाहतात आता त्यांच्याकडून जाणून घेऊया. कानिफजी, सहकारणामध्ये आपलं स्वागत आहे. आता जी काय जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक चालली याकडे आपण कसं पाहता, कोणाचं कसं बलाबल राहील, काय सांगाल? ही निवडणूक पूर्णपणे जनतेने हातात घेतलेली आहे आणि हा जनता ही दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करणार आहे. कमळ हे चिन्ह प्रचंड या गटात तरी प्रचंड मताने विजय होणार आहे. जातीपातीचा काही ठिकाणी आरोप केला जात आहे की काही ठिकाणी जातीपात होतोय किंवा जातीवाद होतोय. तुम्ही याच्याकडे कसं पाहता आणि तुम्हाला खरंच वाटतं का की जातीवाद आता झाला किंवा पहिले पण झालेला आहे? नाही, ही निवडणूक जातीवादी विषयावर होणार नाही. जातीवाद कुणी केला हे समोरच्या लोकांना माहिती आहे आणि मुळात राहुलदादा हे जातीवादाला मुळात खतपाणी कधी घालत नाही. माननीय राहुलदादा आमदार हे सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन चालणारे नेते आहेत. आणि जातीवाद केला कोणी तर माझा प्रश्न आहे. आज आनंददादा यांच्यावर शिंतोडे उडवले जातात की ते ओबीसी आहेत आणि मग त्यांना मतदान करू नका असा काहीतरी प्रचार केला जातो. तर माझा एक प्रश्न आहे की जातीवाद नक्की कुणी केला? स्वर्गीय भाऊसाहेब भागवत
यांचा बँकेमध्ये पराभव कुणी केला, त्यांना कशी वागणूक दिली, स्वर्गीय काकासाहेब थोरात यांचा पराभव कुणी केला, ही जनता अजून विसरली नाही ना. जातीवाद मुळात जातीवादाचं बीज कुणी पेरलं हे जनतेला पूर्णपणे माहिती आहे. त्यामुळे ही जनता सुज्ञ आहे आणि ही जनता संपूर्ण सर्व जाती धर्म एकत्र होऊन ही आनंददादांच्या पाठीमागं पूर्णपणे उभी आहे आणि आदरणीय राहुलदादांच्या हात या ठिकाणी सर्व बळकट करणार आहेत. आपल्यासोबत केडगावचे माजी सरपंचचे पती मनोज होळकर हे सुद्धा आहेत. केडगाव स्टेशनमध्ये काय दिग्गज हे आपला स्वतःचा वार्ड असल्याचं सांगतं. 3,500च्या आसपास मतदान आहे. ते सांगतात की इथं आम्ही पुढेच राहू, याच्या पुढे पण आम्ही पुढे राहिलेलो आहे. नेमकं येथून जे निवडून येतात मनोज होळकर यांचं या बाबतीत नेमकं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया. तुमचे जे विरोधक आहेत, राजकीय विरोधक, ते म्हणतात की आम्ही कायमच पुढे असतो, यांनी किती जरी काही केलं तरी आम्ही पुढेच राहतो. तर नेमकं तुम्हाला यावेळेस कसं वाटतं की केडगाव म्हणजे केडगाव स्टेशनमध्ये या शहरामध्ये नेमकं कसं बालाबल राहील आणि काय सांगाल? आता आम्ही 25 वर्ष या वार्डातनं निवडणूक लढतो किंवा आमदारांबरोबर आम्ही इथं या ठिकाणी काम करतो. पण ह्या वेळेची निवडणूक जरा थोडीशी वेगळी आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही आत्तापर्यंत बाबा इथे 100-50 असं लीड राहायचं आमच्याकडे ह्या चारही बूथमधनं आमदारांना. तर आमचं म्हणणं आहे की ह्यावेळेस आम्ही 300च्या आसपासचं लीड राहीन याची शाश्वती आम्ही आपलं सगळ्यांच्या वतीने देऊ. इथं जे आमचे जे कार्यकर्ते आहेत हे सगळे मन तन धन सगळ्यांनी आपले काम करत आहेत. निश्चितच त्यांनी सांगितलं की आम्ही जे काही उमेदवार दिलेले आहेत, जे काही बोरीपारधी केडगाव गटासाठी जिल्हा परिषदचे आणि पंचायत समिती उमेदवार आहेत, ते निश्चितच चांगल्या फरकाने विजय होतील आणि आम्ही त्यांना लीड देऊ. सहकारनामासाठी अब्बास शेख, केडगाव, दौंड. राजकारण, गुन्हेगारी, क्रीडा, मनोरंजन, तंत्रज्ञान आणि बरच काही एकाच ठिकाणी, एका क्लिकवर. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सहकारनामा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि www.sahakarnama.in या न्यूज पोर्टलला आजच भेट द्या.